साहेब म्हणले आज मी जेवण करून येतो. म्हणलं नका जेवण नका करून येऊ, मी बनवते घरी. मग काय शेवग्याच्या शेंगा आणलेल्या होत्या, शेवग्याच्या शेंगा करावं म्हणलं. कांदा चांगला भाजून घेतला, शेंगदाणे भाजले, त्याच्यात थोडंसं खोबरं टाकलं, मिरच्या टाकल्या 2-3, आलं लसूण वगैरे सगळं परतून घेतलं. थोडीशी खसखस टाकली फक्त. एवढा मसाला सगळा तेलामध्ये परतून घेतला आणि थंड होऊन दिलं. मिक्सरमधून काढून घेतलं. नंतर काय केलं, तेल टाकलं, तेलामध्ये हळद टाकली आणि हळदीमध्ये थोडासा एक तिखट मसाला होता, मटण मसाला, तो मटण मसाला टाकला. 2 चमचे टाकले आणि थोडा कांदा लसूण मसाला टाकला आणि चांगलं तेलात परतून घेतलं. तेलामध्ये असं गरम झाल्यानंतर मसाला ना, मग शेंगा धुवून काढलेल्या होत्या चांगल्या, शेंगा धुवून घेतल्या. त्याच्यामध्ये थोडंसं असं काळसर पाणी निघलं, विकतच्या शेंगा होते तर मस्त धुवून सालटं काढून घेतले आणि त्या शेंगा टाकून दिल्या कढईमध्ये. शेंगा आणि मसाला चांगला परतून घेतला, एकजीव करून घेतला. चांगला असा मसाला पूर्ण शेंगाला असा लागेल असा हलवून घेतला. एका हाताने कॅमेरा धरला होता तर काय हलवता पण येईना, काय होईना, तरी पण तसंच हलवलं थोडंसं नॉर्मल. आणि मग काय केलं, जो वाटलेला मसाला होता तो थंड होऊन दिलेला होता, तो मसाला टाकून दिला सगळा एका हातानं. ते मसाला पण टाकता येईना, टाकून दिला, कॅमेरा बंद केला. मग परत मिक्सरचं सगळं भांडं दोन्ही हाताने पुसून काढून सगळा मसाला टाकून घेतला, हलवून घेतला आणि मग काय केलं, त्याच्यामध्ये पाणी टाकून दिलं. बघा किती छान असा कलर सुटलेला आहे त्याला, पाणी टाकून दिलं. हलवून घेतलं चांगलं. मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी खंगोळून पाणी टाकून घेतलं आणि चांगल्या शेंगा अशा हलवून घेतल्या आणि कमी गॅसवर होऊन दिल्या. झाकण ठेवलं थोड्या वेळामध्ये. मस्त त्याला अशी तरी सुटली बघा, किती सुंदर प्रकारे अशी तरी, मसाला एक साईडनं होऊन गेला. हलवून घेतल्यानंतर बघा तरी कशी फुटली छानपैकी. मस्त असं कालवण झालं, वास सुटला होता. जसं शेंगा शिजत चालल्या ना, तसा मसाल्याचा वास सुटला होता. एक शेंग दाबून बघितली, शिजलेली नव्हती. मग काय केलं, परत झाकण ठेवलं आणि थोड्या वेळ कमी गॅस करून ठेवलं. त्याच्यात कोथिंबीर टाकली. बघा अशा पद्धतीनं आपली शेवग्याची शेंगाची भाजी, त्याच्याबरोबर तिळाची चटणी, चपाती, पापड, टमाटर आणि थोडासा पांढरा भात घातलेला होता. छानपैकी असा स्वयंपाक झालेला होता. धन्यवाद.